एक गोष्ट खरी आहे बरं का. आय-टीमध्ये जर जॉब करत असाल किंवा आय-टीमध्ये जायचा तुमचा प्रयत्न चालू असेल, करत राहा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण पुढं काय होणार आहे सांगतो. कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकत राहणं काळाची गरज आहे. शिकावंच लागणार आहे. कारण मी असे स्टुडंट बघितलेत भाई React शिकत होता, Reactवर जॉब लागला. कंपनीमध्ये Reactचे प्रोजेक्ट संपले. आता ते म्हणतात जावा शिका. जावा शिकावं लागतंय. जावा शिकले परत ते म्हणतात आता DevOpsचं टूल तुम्हाला आले पाहिजे. DevOpsचं तुम्हाला काम करता आलं पाहिजे. DevOps शिका. म्हणजे ही जी प्रोसेस आहे शिकण्याची कधीच बंद होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही रेडी असाल या सगळ्या गोष्टी अडॅप्ट करण्यासाठी, कन्झ्युम करण्यासाठी, देन ओन्ली आय-टी फॉर यू. म्हणजे आपली जी शिकण्याची प्रोसेस आहे कंटिन्युअस लर्निंग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. मगच तुम्ही आय-टीमध्ये मित्र म्हणेल या. जर तुम्ही विचार करत असाल, जर तुम्ही 12th फर्स्ट इयर, सेकंड इयरचे स्टुडंट असाल, तर मित्रांनो शिकत राहणं काळाची गरज आहे. नाहीतर प्रोजेक्ट संपला, सुट्टी. असे विषय होत आहेत कंपनीमध्ये.